घरामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराट आणणारं हे कुबेराचं झाड तुम्हाला माहिती आहे काय? म्हणजे कुबेर देवांचं हे आवडतं झाड आहे असं म्हणतात. तसं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप साऱ्या झाडांना आपण शुभ मानतो आणि त्याची पूजासुद्धा केली जाते. त्यातले बरेचसे आउटडोअर असतात आणि काही इनडोअरसुद्धा असतात, जसं की मनी प्लॅन्ट, तुळससुद्धा आपण पूजतो. तर सगळीच झाडं ही शुभच असतात, कारण ती आपल्याला आनंद देतात, हॅपीनेस देतात. आपल्या घरामध्ये लावलेलं असं की आपल्याला स्वतःलाच फ्रेश वाटतं. तर परवाच मी एका नर्सरीमध्ये गेले होते काही झाड आणण्यासाठी. तर तिथं मला हे झाड दिसलं, कुबेराचं झाड. कुबेराक्षसुद्धा म्हणतात याला, किंवा झेड प्लांट असंही म्हणतात. तर त्याची किंमत 2,000 होती. तर मी म्हटलं एवढी का किंमत आहे त्याची? तर ते बोलले की एक 4 ते 5 वर्ष जुनं ते झाड आहे आणि इथं अजून एक झाड होतं, त्याचीसुद्धा किंमत 850 होती. आता उन्हाळ्यामध्ये अशी रंगबिरंगी फुलं बघितली की मन कसं प्रसन्न होतं. आणि माझ्याकडे काही हँगिंग प्लांटर्स आहेत. तर फुलांची झाडं असतात ना, ही सिजनल असतात, त्यांना एक 4-5 महिन्यांनी पुन्हा पुन्हा लावावं लागतं. आणि ते प्लांटर आता रिकामे होते, म्हणून म्हटलं त्याच्यामध्ये लावण्यासाठी काही झाडं आणूयात. आणि त्यासाठी मी नर्सरीमध्ये गेले होते. तर म्हटलं जातं की घरामध्ये सुखसमृद्धी आणणारे काही प्लांट्स आहेत, तर त्याच्यामध्येच हे झेड प्लांट एक येतं. दुसरं मनी प्लांट असतं, ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बहुतेकांच्या घरी मनी प्लांट हे असतंच. दुसरं झिझी प्लांट आणि रबर प्लांट. आता फक्त झाडं लावूनच सुखसमृद्धी येते का? तर त्या जोडीला प्रयत्नसुद्धा करायला पाहिजेत. पण झाडं लावल्यानंतर आपल्या घरामध्ये जे वातावरण तयार होतं ते खरंच समृद्धीचं वातावरण असतं. आणि माझ्याकडे सुद्धा हे झेड प्लांट आहे, सध्या हे असं लावलेलं आहे. आणि त्यासाठीच मला एक सिरेमिकचा पॉट हवा होता, चौकोनी किंवा गोल हवा होता, म्हणून मी तिथं बघायला गेले, पण तिथं तो नव्हता. तर बघूयात, ऑनलाईन मागवते. तर हे असं मी सध्या तरी हे झाड लावलेलं आहे. ते खूप वेळा तरी हॉलमध्ये, किचनमध्ये वगैरे बघितलं आहे. किंवा दुसरे एक झिझी प्लांटसुद्धा आहे, आणि हे तुम्ही हॉलमध्ये किंवा तुमच्या ऑफिसच्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकता. त्याची फारशी काळजीसुद्धा घ्यावी लागत नाही. अगदी आठवड्यातून एकदा जरी पाणी घातलं तरी पुरेसं आहे. आणि नर्सरीच्या जवळच तिथे एक असे मटके होते विकायला, खूप सारे होते. आणि मला पाण्यासाठी एक मटका हवा होता आणि दुसरं म्हणजे दही लावण्यासाठी. आता उन्हाळ्यामध्ये फ्रीजपेक्षा असं मातीच्या मटक्यातलं पाणी पिलेलं कधी पण चांगलं. पण तिथं ना खूप सारे मोठ्या आकाराचे होते मटके, आणि दह्यासाठी जे छोटंसं हवं होतं ते तर नव्हतंच. हे अशा आकाराचे होते, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जेवण वगैरे बनवू शकू ना, अशा आकाराचे होते. चला, तर आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूयात, म्हणजे नाईट रुटीन. असं म्हणतात की तुमची सकाळ कशी होते त्याच्यावरती तुमचा पूर्ण दिवस कसा जाईल हे अवलंबून असतं. पण सकाळ चांगली होण्यासाठी रात्रीचं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं असेल ना, तर सकाळची धावपळ पण होत नाही आणि सकाळी सकाळी आपल्याला फ्रेशसुद्धा वाटतं. सकाळी सकाळी स्वच्छ किचन बघितलं ना की आपला मूड आहे तो आपोआपच चांगला होतो. खूप वेळा काय होतं की जर रात्री उशिरा जेवण झालं की सगळं आवरायला उशीर झाला ना की मग खूपच कंटाळा येतो आणि मग किचन आवरणं राहून जातं. तर आज ही मी भरली वांगी बनवती आहे, गावावरून आणलेली. खूप फ्रेश आहेत वांगी, अशी काटेरी वांगी असली ना खूप टेस्टी पण लागतात. इकडे आमच्याकडे एवढी अशी फ्रेश वांगी मिळत नाहीत, आणि खूप दिवसात भरली वांगीसुद्धा खाल्ली नव्हती, म्हणून म्हटलं चला भरली वांगी करूया. तर आता वांग्यांचं काय असतं बघा, वरून किती पण चांगली दिसत असली तरी आतून ही अशी अळी वगैरे असते त्याच्यामध्ये. आधी मी टाकून देत होते, पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूयात. तर अशा प्रकारे आपण चिरली ना वांगी, तर आतमध्ये किडा ते दिसून येत नाही, म्हणून मी मग काय करते, असे त्याचे 2 तुकडे करते वांग्याचे, म्हणजे मग आपल्याला समजतं सुद्धा त्याच्यामध्ये काही अळी वगैरे आहे का. म्हणूनच मी बाहेर कधी ना वांगी खात नाही, घरचीच वांग्याची भाजी असेल तर खाते. ॲक्च्युली हिवाळ्यामध्ये वांगी खूप टेस्टी लागतात, पण आता ही अशी छान फ्रेश मिळाली म्हणून मी घेऊन आले. संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे ना तो आपण जरा लवकरच बनवला ना तर आपल्याला बाकीची कामं करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो, थोडासा आराम पण मिळतो. त्यामुळं संध्याकाळचा स्वयंपाक जरा लवकरच करण्याची सवय असली ना की मग आपल्याला थकायला होत नाही. आता वांग्यासाठी मी मसाला बनवते, तर आमच्याकडे घाटावरती या प्रकारे केलं जातं. तर मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, लसूण, खोबरं, हे सुकं खोबरं आहे, आणि त्याच्यामध्ये आमचं जे कांदा लसूण मसाला असतो ना तर तो टाकते, आणि थोडंसं आलं आणि कोथिंबीर. पाणी न टाकता ह्याचा घट्टसर असं वाटून घ्यायचं आहे. आणि हा पाणी न टाकलेला घट्टसर गोळा असतो ना तर तो तुम्ही किती पण दिवस फ्रीजमध्ये, म्हणजे अगदी 15 दिवससुद्धा फ्रीजमध्ये चांगला टिकतो. तर असं पाणी न टाकताच वाटून घ्यायचा. मी फक्त आत्तापुरताच बनवला. आणि काही काही लोक कांदा टोमॅटो पण भाजून ह्याच्यामध्येच वाटणामध्ये घालतात, पण मी तसं करत नाही, मी डायरेक्ट कांदा टोमॅटो फोडणीला देते. काल मी पेपर वाचत होते तर मला ना एक टायटल दिसलं, थकना मन आहे. आणि खरंच अगदी मनाला ना स्पर्शून गेलं हे वाक्य, थकना मन आहे. आपण दिवसभर कितीतरी कामं करत असतो, न थांबता न थकता. कंटाळा आला तरीसुद्धा अगदी पर्याय नाही म्हणून सुद्धा आपण कामं करत राहतो. 30-40 नंतर तर हा थकवा जरा जास्तच जाणवतो. कारण आपल्या एका मैत्रिणीने कमेंटसुद्धा केलेली की ताई मी तर आत्ताशी 30मध्येच आहे तरीसुद्धा म्हणजे हातपाय वगैरे दुखतात. तर खरंच आपण ना स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, कारण जसं वय वाढेल तसं आपल्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ची कमतरता भासायला लागते. तर त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आमच्या अशाच एक ओळखीतल्या आहेत, आणि त्यांची आणि माझी फोनवरून गप्पा चाललेल्या.
आणि त्या माझ्यापेक्षा एक 5-6 वर्षांनी तरी मोठ्या असतील आणि त्या बोलता बोलता मध्येच म्हणाल्या की आता पहिल्यासारखी कामं होत नाहीत गं, खूप थकायला होतंय, कामं उरकत नाहीत नाही का आता. तर मी म्हटलं की नाही, असं काही नाही. तेव्हा मला काही कळालं नाही. म्हटलं अशा का बोलल्या असतील ह्या. आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर जेव्हा मी 40शी पार केली तेव्हा मला आपोआपच या गोष्टी जाणवायला लागतात ना, स्वतःला अनुभव आल्याशिवाय समजत नाहीत काही गोष्टी. आणि आता तर आपल्या याच्या जेवढ्या काही सगळ्या जणी आहेत ना, त्या सगळ्याच जणी असं म्हणताना आपण ऐकतो की थकवा येतोय, कंटाळा येतोय. आणि एवढं जरी खरं असलं तरी थकना मना आहे, हे बरोबर आहे का मैत्रिणींनो? जे किती पण थकवा आला, कंटाळा आला तरी सुद्धा कामं ओढत न्यायची, अगदी थकेपर्यंत कामं करत राहायचं. थोडीशी विश्रांतीची गरज आपल्याला सुद्धा असते. म्हणजे अगदीच आळसामुळे दिवसभर लोळत राहणे हे बरोबर नाही. तसंच अगदी आपली कपॅसिटी नसताना सुद्धा खूप सारं काम करत राहणं हे सुद्धा बरोबर नाही. आपण आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. पौष्टिक आहार आणि योग्य तो व्यायाम सुद्धा करायला पाहिजे. आणि त्याबरोबरच ना आपण स्मार्ट वर्क करायला पाहिजे. स्मार्ट वर्क म्हणजे एखाद्या कामाला फारसा जास्तीचा वेळ न लावता अगदी कमी वेळामध्ये आपण कशी कामं करू शकू याचं टाइम टेबल बनवणं. म्हणजे ॲटलिस्ट संध्याकाळचा स्वयंपाक आपण लवकर आवरला ना तर आपल्याला खूप सारा रिलॅक्स असा वेळ मिळतो. प्रत्येकाची कामावरून घरी येण्याची वेळ ही वेगवेगळी जरी असली ना तरी सुद्धा आपण जेवण बनवून ठेवलं ना किमान आपल्याला तरी निवांत असा वेळ मिळतो. म्हणजे काही आपल्या मैत्रिणी 30शी मधल्या असेल, त्यांची मुलं लहान असतात तर मुलांचा अभ्यास घेणं सुद्धा शक्य होतं. म्हणजे याच्याबद्दल ना माझी मैत्रीण आणि मी एकदा गप्पा मारत होतो तर ती ना एकदम काय पटकन बोलली माहिती आहे, मी 9:30लाच किचन बंद करून टाकते. मला थोडंसं आश्चर्य म्हटलं काय, कारण आमच्या घरी तर सगळेजण उशिराच येतात, त्याच्यामुळे मग ऑब्व्हियसली जेवायला खूप उशीर होऊन जायचा. पण ना नंतर मी विचार केल्यावर मला खरंच तिचं म्हणणं पटलं. कारण जर समजा काही कारण असेल तर उशिरा जेवलं तर ठीक आहे, पण उगीच कारण नसताना उशिरा जेवण करू नये. म्हणजे वेळेत जेवणं, म्हणजे संध्याकाळी लवकरच जेवणं हे तसं आरोग्यासाठी चांगलंच असतं. त्यामुळं शक्य होईल तर लवकरच जेवण केलेलं बरं. मग असं वेळेमध्ये आवरलं की आपल्याला सुद्धा निवांत वेळ मिळतो. जेवल्यानंतरचा सगळ्यात नावडता टास्क म्हणजे भांडी घासून ठेवणे. मग खूप वेळ तरी आपण जेवल्यानंतर तसंच बसून राहतो, म्हणजे कंटाळा येतो. पण असा कंटाळा न करता जर पटपट आपण आवरलं ना तर अगदी कमी वेळेत ही कामं होऊन जातात. नाहीतर आळस करत बसलो की मग तीच कामं करायला आपल्याला 1 तासभर लागतो. आणि असा ओटा आपण रात्रीच व्यवस्थित स्वच्छ करून ठेवला ना की त्याच्यावरती कॉकरोच किंवा मुंग्यासुद्धा येत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला सकाळी फ्रेश असं फील करायचं असेल ना तर आपलं नाईट रुटीन हे असं असायला हवं. आता उन्हाळ्यामध्ये अजून एक या रुटीनमध्ये ॲड झाले ते म्हणजे रात्री दही लावायचं. थोडंसं कोमट दूध घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर असं विरजण टाकून ते चांगलं असं हलवून घ्यायचं. शक्यतो जे घरचं दही असतं ना तर ते खूप टेस्टी पण लागतं आणि ते चांगलं सुद्धा असतं. त्याच्यामुळे रोजच्या रोज उन्हाळ्यामध्ये दही हे मी लावते. त्यासाठी साईचं नाही यूज करायचं तर फक्त दुधाचं लावायचं. आणि सध्या तरी मी ह्या स्टीलच्या डब्यामध्ये लावते, पण म्हणूनच मला हा मातीचा मटका होता दही लावण्यासाठी. रात्री असं दही लावून ठेवलं ना मग सकाळपर्यंत चांगलं लागतं. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर दही ताक आवर्जून खायलाच पाहिजे. अजून एक रुटीनमधली गोष्ट नेहमीच्या म्हणजे हा आहे माझा हेल्थ कॉर्नर. मी तुमच्या शेअरसुद्धा केलं होतं, तर त्याची जागा बदलली. हे या बाजूला ठेवलं आहे. जसं की हे बघा सब्जा, जो आपल्याला आता लागतोच. आणि झोपताना ड्रायफ्रूट भिजत घालायचे आणि ते सकाळी खायचे. जसं की मी म्हटलं की 30-40 नंतर आपल्याला थकवा हा वाटतोच, त्याच्यामुळे या गोष्टी आपण आहारामध्ये ॲड करायलाच पाहिजेत. बऱ्याच जणी असं म्हणतात की खूप महाग असतात ड्रायफ्रूट. तर माझं म्हणणं आहे की आपल्या आरोग्यावरती थोडंसं खर्च करायला हरकत नाही. त्याऐवजी एखादी साडी कमी घ्यायची. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. कारण आपलं आरोग्य हाच आपला सगळ्यात मोठा मित्र आहे. बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्यासाठी फारशा महत्त्वाच्या नाहीत जितकं की आपलं आरोग्य. त्यामुळं स्वतःसाठी या गोष्टींवरती खर्च करायलाच हवा. तर आपण बाहेर कधी जेवायला वगैरे गेलो तर कितीतरी बिल होतं, त्यापेक्षा ते बाहेर जेवायला जाणं स्किप करून या गोष्टींवरती खर्च करावा. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे आता जाता जाता लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.